आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एक स्वतंत्र विषय आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल खरं याच्यात निवडणुका झाल्या पाहिजे सभापतीमध्ये. सरकार या निवडणुका बरोबर ना बंटी पाटील साहेब, परंतु या निवडणुका मागच्या 2.5 वर्षात झालेल्या नाही. याच्यावर प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे काय होतं, या वैद्यकीय शिक्षण मंत्र्याला किंवा सरकारला काही निर्णय घेता येतं. खऱ्या अर्थानं ही डॉक्टरांची बॉडी असते, डॉक्टरांची निवडणूक असते. याच्यात सगळे डॉक्टर निवडून येऊन ही बॉडी बनत असते. जसं आपण म्हणतो फक्त स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नाही, इथं सुद्धा सरकार निवडणुका घेत नाही सभापती महोदय. आणि म्हणून या सुद्धा निवडणुका जर झाल्या तर मला वाटतं असे निर्णय घ्यायची जबाबदारी या संस्थेवर येत असते. सरकारचा कोणताही त्याच्यामध्ये सहभाग राहत नाही. आणि म्हणून या ज्या गोष्टी झालेल्या आहे, BHMS पदवीधारकांना ॲलोपॅथिक औषधाची रुग्णांना सेवा देण्याचं जे परिपत्रक आहे सभापती महोदय, हे मागे घेण्याची आवश्यकता आहे. हे परिपत्रक मागे घेण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, या परिपत्रकामुळं अनेक अडचणी सगळ्या महाराष्ट्रात येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकतात सभापती महोदय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल, आपल्यामार्फत सरकारला विनंती करेल की हे परिपत्रक वापस घेण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय.